महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत नागपूरमधून। नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। विलास मुत्तेमवारांविरोधात हे आंदोलन होतंय। पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुत्तेमवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, काय नेमकं घडलं? आंदोलन का नेमकं करण्यात येत आहे? काल विकास ठाकरे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या एका सभेत विलास मुत्तेमवार जे माजी खासदार होते नागपूरचे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांना उद्देशून एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्या विरोधात आज भाजपाने तक्रार सुद्धा केली होती आणि त्यानंतर विलास मुत्तेमवार यांच्या घरापासून साधारणतः 150 ते 200 मीटरवर असलेल्या शंकरनगर चौकामध्ये भाजपा युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। तिथे विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्याचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला आणि जोरदार असं निषेध आंदोलन भाजपा युवा मोर्चाकडून विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात करण्यात आलं आणि आता पोलीस जे आहे ते भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत। त्यापूर्वी पोलिसांची आणि भाजपा कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक सुद्धा झाली। एकूणच भाजपा आक्रमक रूप घेतलेलं आहे। आतापर्यंत शांत असलेलं राजकीय वातावरण कालच्या विलास मुत्तेमवार यांच्या वक्तव्यानंतर थोडं तापलेलं दिसत आहे। त्याचे पडसाद शहरात उमटताना दिसत आहे। भाजपाने आक्रमक रूप घेतलेलं आहे। विलास मुत्तेमवार जे भाजपाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या विरोधात नक्की आता पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातं काय? आता सध्याची नेमकी स्थिती काय आहे तिथे? आता सगळे जे कार्यकर्ते होते भाजपाचे त्यांना सगळ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे आणि इथून पुढे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहे। पण जोरदार असं आंदोलन भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नागपूरमध्ये भाजपनं जोरदार आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध करण्यात आला। पोलिसात तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर आंदोलन करत मुत्तेमवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। भाजप युवा मोर्चानं विलास मुत्तेमवारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्याचा निषेध भाजप युवा मोर्चाकडून आज करण्यात आला। या संदर्भातली तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनही गाठलं आणि त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत विलास मुत्तेमवार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली। तसंच मुत्तेमवार यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिकात्मक पुतळा विलास मुत्तेमवार यांचा दहन करण्यात आलेला आहे आणि आता हे सगळे पोलिसांना घेऊन येत आहे। भाजपाचे इतर कार्यकर्ते आणि नेते सुद्धा या परिसरामध्ये आहे। शिवानी दाणी सुद्धा आपल्यासोबत आहे। शिवानी जी, हे आंदोलन करण्यात आलं, काय म्हणणं आहे? बोला था ना, पहले बोला था। हे आंदोलन काँग्रेसने ज्या प्रकारे जी भाषा उपयोग केली ती आम्ही कदापि सहन करणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनादर अपमान आम्ही सहन करणार नाही। आम्ही शांततेत आंदोलन करत होतो। पोलिसांनी विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना धरलं, त्यामुळे आमचे कार्यकर्ते जास्त आक्रमक झाले। आम्हाला कायदा आमच्या हातात घ्यायचा नाही, पण काँग्रेस स्वतःची निश्चितम पातळी दाखवते आहे, आम्ही ती सहन करणार नाही। त्यामुळे आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकतो भाजपा युवा मोर्चाकडून हे आंदोलन करत होते आणि खरं तर आतापर्यंत राजकीय वातावरण नागपुरातलं शांत होतं, पण विलास मुत्तेमवार यांनी ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर नागपुरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि पडसाद सुद्धा उमटलेला दिसतोय। पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। शिवानी राणी यांना सुद्धा ताब्यात घेताना पोलीस दिसत आहे। आतापर्यंत शांत असलेले वातावरण यामुळे पूर्णपणे तापलेला मोठा असा पोलीस बंदोबस्त संपूर्ण शंकरनगर परिसरात आहे। शंकरनगर परिसर हाच आहे जिथे विलास मुत्तेमवार यांचं घर इथून साधारणतः 150 ते